नमस्कार मित्रांनो, सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। आमच्या यूट्यूब चॅनल एजे स्नेक सर्वरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज पार्श्वनीवरनं 7 ते 8 किलोमीटर अंतरावर कारापाटा हे गाव आहे आणि या कारापाटा गावामध्ये एका शेतातल्या विहिरीमध्ये एक साप पडलेला आहे। तो साप रेस्क्यू करण्याकरता आम्ही सर्व सर्पमित्र म्हणजेच प्रेम राऊत, सुमित भागडकर, समीर राऊत आणि उज्ज्वल मिसार आणि मी अजय राऊत या सापाला रेस्क्यू करण्याकरता इथे आलेलो आहोत। तर बघूया कोणता साप आहे तसं तुम्हाला दाखवतो आणि सुदृढपणे त्या सापाला आपण त्या विहिरीमधून बाहेर काढू आणि आज नागपंचमी स्पेशल दिवशी त्या सापाला आपण रिलीज करू। तर सांगितल्याप्रमाणे की या शेतामध्ये एक विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा म्हणजेच भारतीय नाग या ठिकाणी आहे। बघू त्याला या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने म्हणजे नागपंचमी दिवशी पूजा करतात म्हणून या शेतमालकाने या ठिकाणी पूजा केलेली आहे। तर बघूया, काढूया त्या सापाला आणि त्याला एक जीवनदान देऊया। नागपंचमीच्या दिवशी त्या सापाला एक जीवनदान देऊन आपण नागपंचमी साजरी करूया। तर दाखवतो तुम्हाला बाहेर काढून की कोणता साप आहे। तर धन्यवाद मित्रांनो। बघू आता या सापाला कुठेतरी आपण रिलीज करू। पेच व्याघ्र प्रकल्प पश्चिम या ठिकाणी जाऊन आपण याला रिलीज करू आणि नंतर हा नागपंचमी आपण साजरी करू। या सापांना जीवदान देऊ। प्लीज कोणत्या सापाला मारू नका, कारण ज्याप्रमाणे या पृथ्वीला ऑक्सिजन, सूर्य आणि पाण्याची गरज आहे त्याप्रमाणे एक लहान लहान जीव या पृथ्वीसाठी खूप गरजेचे आहे। म्हणून कोणत्याच जीवाला आपण हानी न पोहोचवता आम्हाला कॉल करा। आम्ही 24 तास तुमच्या सेवेला हजर राहू। एवढं सांगून या व्हिडिओला समाप्त करतो। तर मगाशी बघितलं तुम्ही की आपण या कोब्रा म्हणजे भारतीय नाग याला विहिरीतून आपण रेस्क्यू केलं आणि या पेच व्याघ्र प्रकल्प या जंगलाच्या सानिध्यात या सापाला आपण इथे सोडण्याकरिता आलो। आणि ज्या वेळेला आम्ही कोब्रा रेस्क्यू करून घरी येत होतो त्यावेळेला माझ्या वडिलांनी गावामधूनच एक रसल वायपर आणि एक ट्रिंकेट स्नेक, कॉमन ट्रिंकेट स्नेक जे प्रेमराव त्यांच्याच घरी निघलेलं होतं, यांच्या घरून रेस्क्यू केलेले आहे। अशी आपल्यापाशी आज नागपंचमी स्पेशल म्हणजेच कोब्रा, रसल वायपर आणि ट्रिंकेट स्नेक हे असे 3 साप आपण इथे या 3 सापांना जीवनदान देत आहोत। तर सर्वप्रथम आपण ट्रिंकेट स्नेक याला सोडूया आणि याचे पॅटर्न बघूया की हा साप काय आहे आणि काय नाही। तर हा बिनविषारी कॉमन ट्रिंकेट स्नेक याला तस्कर आणि याचे पॅटर्न बघा की याच्या चेहऱ्याच्या वर याचा लंबा आकाराचा चेहरा असतो आणि चेहऱ्यावर 2 अशी काळ्या रेषा आणि तांबडा, काळा आणि पांढऱ्या कलरमध्ये हा साप दिसून येतो आणि शेपटेच्या अर्ध्याहून शेपटेच्या भागाकडे याचे 3 रेषा उमटलेल्या असतात। 3 रेषा म्हणजे एक ब्लॅकमध्ये, एक व्हाईटमध्ये आणि एक तांबड्या रंगामध्ये। तर आपण या सापाला इथे रिलीज करत आहोत। तर दुसरा साप म्हणजे आपल्याकडे रसल वायपर आणि बेबीमध्ये खूप लहान 1 ते 1.5 महिन्याचा हा
बेबी रसल वायपर. हिमोडॉक्सिन या सापामध्ये वेनम असतो आणि हा साप भारतातील दुसरा विषारी सापामध्ये गिनला जातो आणि खूप चप्पड, ज्याला आपण घुनस आणि रसल वायपर या नावाने ओळखले जाते. तर नागपंचमी स्पेशल म्हणजे आपल्याकडे आज सकाळीच तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे की आपल्याकडे नाग हा रेस्क्यू झालेला होता. तर या नागाला सुद्धा आपण इथे रिलीज करत आहोत. तर धन्यवाद मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 3 सापांना रिलीज केलेला आहे. तर सांगण्याचं तात्पर्य असं की आज नागपंचमी आहे म्हणून खूप लोकांनी सापांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण उद्या जाऊन खूप लोक परत त्या सापांना मारतील, त्या सापांना इजा करतील. तर कबीरदासांनी एक चांगली ओवी गायलेली आहे की मिट्टी का नाग बना के पूजे लोग लुगाया और जिंदा नाग जब घर में निकले तो लाठी धमकाया. अशी ती ओढ आहे. म्हणजे त्या ओढीचं असं म्हणणं आहे की बाबा, जेव्हा आपण नागपंचमी येते तेव्हा आपण त्या सापांना मारतो, त्यांना गाडतो, मातीचे नागं बनवतो, त्याला पुसतो, पण जेव्हा घरी एक जिंदा साप निघेल आपण त्याला वाचवत नाही आणि त्या सापाला आपण मारतो. तर सापांना मारू नका. जसं एक लहान लहान घटक, एक लहान लहान प्राणी आपल्या पर्यावरणासाठी उपयोगी आहे, त्यामध्ये एक साप सुद्धा येतो. साप या जीवनात, समजा साप या पृथ्वीवर राहिले नाही तर मनुष्य वाचणं मुश्किल राहील. कारण साप उंदीर खातो आणि उंदीर जर वाढले तर मनुष्याला अन्न मिळणार नाही. सर्व जे अन्नधान्य आहे, जी शेती आहे, ती सगळी नष्ट करतील हे उंदरं. त्याला खाण्यासाठी साप राहणार नाही. तर मनुष्य पण काही वर्षांनी मनुष्याला अन्न मिळणार नाही आणि मनुष्य हा सुद्धा मृत्युमुखी पडेल. तर आमच्या एजेस नेक्स्ट वर ग्रुप करून तुम्हाला एवढीच विनंती आहे की कधी सापांना मारू नका. तुमच्या जवळील कोणीही सर्पमित्र असेल त्यांना कॉल करा, ते नक्की तुमच्यापर्यंत येतील. किंवा आमचा नंबर ह्या व्हिडिओच्या खाली येत असेल, त्याला कधी पण त्याच्यावर कॉल करा. आम्ही 24 तास तुमच्या सेवेस हजर राहू. आणि एवढं बोलून नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि या व्हिडिओला इथेच समाप्त करतो. जय भारत.